नमस्कार मित्रांनो, ॲडोब फोटोशॉपमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दिवसा कॅप्चर केलेली इमेजला रात्रीचा लुक कसा द्यायचा ते आज आपण पाहूया। तर आता मग जास्त वेळ न घालवता क्लासला आपण चालू करूया। ॲडोब फोटोशॉपमध्ये मी इमेज ओपन केलेली आहे। इमेज ओपन केल्यानंतर आपण चॅनलच्या टूल बॉक्समध्ये जाऊया। चॅनलच्या पॅनलमध्ये गेल्यानंतर सर्वात खालचा ब्ल्यू कलरचा जो लेयर आहे, हा लेयर सर्वात जास्त कॉन्ट्रास्ट आहे, त्यामुळे ह्या लेयरची डुप्लिकेट कॉपी करूया आपण। याची डुप्लिकेट कॉपी केलेली आहे। त्याच्यानंतर खालचा जे डोळ्याचा आयकॉन आहे ते आपण ओपन केलेला आहे, याला वरचा झाकून टाकलेला आहे। आता हा जो डुप्लिकेट लेयर केलेला आहे ब्ल्यू कॉपी म्हणून, याच्यावर आपण काम करूया। आता कंट्रोल एल न पूर्ण आपण इमेज ब्लॅक करून टाकूया। हे छोटे बारीक डॉट जे राहिलेत, हे डॉट पूर्ण काढून टाकूया। इमेज झूम करायचं असेल कंट्रोल मायनस कंट्रोल प्लस करायचं। कंट्रोल प्लस केलं की झूम इन होते, कंट्रोल मायनस केल्यानंतर झूम आउट होते। नाहीतर तुम्ही स्क्रोल बारवर माऊसच्या बी करू शकता झूम इन झूम आउट। झूम करून बरोबर आपण पाहूया की कुठं काही डॉट्स राहिलेत का, तर ते सर्व डॉट्स आपण काढून टाकूया। आता बघा मित्रांनो, इथं भरपूर डॉट्स आहेत। सर्व डॉट्स आपण काढलेले आहेत। त्यानंतर इथले डॉट्स राहिलेत, हे पण आपण काढून टाकूया। स्क्रोल बार छोटा करून घेऊया ब्रश टूलमध्ये गेल्यानंतर इथं वरती ब्रशेसबद्दल सर्व माहिती मिळते। या ब्रशच्या इथं बाजूला क्लिक केल्यानंतर ब्रशचा जो हार्डनेस आहे तो कमी करायचा। स्क्रोल बार मोठा त्यानंतर लहान करायचं असलं तर इथनं करता येते। आता पेन टूल घेऊया कटिंगसाठी। आपण हा जो पांढरा भाग आहे याला पण आपण ब्लॅक करून टाकूया। तर बघा मित्रांनो, याला सुद्धा आपण आता ब्लॅक करून टाकलेलं आहे। त्यानंतर सिलेक्टमध्ये जाऊन कलर रेंजमध्ये जाऊया। कलर रेंजमध्ये आपण ब्लॅक कलर पकडलेला आहे, त्याला ओके करूया। त्यानंतर RGBला क्लिक केल्यानंतर आपण परत लेअरमध्ये येऊया। पहिले आपण चॅनलच्या बॉक्समध्ये होतो, आता लेअरच्या बॉक्समध्ये येऊ। त्यानंतर याला कंट्रोल जे करूया। कंट्रोल जे केल्यानंतर हा एवढा भाग आपला प्रॉपरली कट होऊन जाईल। कट झाल्यानंतर ह्या लेअरचे 1 2 3 एखाद 2 लेअर आपण जास्त ठेवूया आपल्यासाठी। आता हे केल्यानंतर कंट्रोल शिफ्ट एन एक नवीन लेअर घेऊया। नवीन लेअर घेतल्यानंतर आपण काय करूया, आता हे पाठीमागं आता जो ब्लँक भाग आहे तिथं आपण आकाश टाकूया। आकाश टाकायचा असेल तर नाईटचा लुक द्यायचा असेल तर वरचा भाग आकाशाचा डार्क असतो आणि खालचा लाईट कलर असतो। त्या हिशोबाने आपण ग्रेडियंट टूलमध्ये जाऊया।
ग्रेडियंट टूलमध्ये गेल्यानंतर एक साईडला ब्लॅक, वरच्या साईडला खालच्या साईडला ब्ल्यू घेतलेला आहे. ग्रेडियंट टूल घेतल्यानंतर असं प्लसचा आयकॉन येतो. वरी माऊसनं पकडल्यानंतर खालपर्यंत सोडल्यानंतर असा डार्क आणि खाली ब्ल्यूचा भाग येतो. त्यानंतर मूव टूल घ्यायचा. मूव टूल घेतल्यानंतर वरचा कलर खाली घ्यायचा आकाशाचं. आता काय होऊन जाईल, आपल्याला घराची जी इमेज आहे ती वरती येऊन जाईल आणि आकाश त्याच्या पाठीमागं जाईल. त्यानंतर आपण काय करूया, आता सर्वात वरचा लेअर आहे, ह्या लेअरला कंट्रोल बी, कलर बॅलेन्स, इमेज ॲडजस्टमेंट आणि कलर बॅलेन्स, कंट्रोल बी, याला शॉर्टकी कंट्रोल बी आहे. तर ही आता कंट्रोल बीनं आपण काय करू, याला घराला ब्ल्यू करून टाकूया. थोडंसं कॅनव्हास कलर करूया, नंतर ब्ल्यू करू. हा झाला आता थोडासा नाईटचा लुक झालेला आहे. परत ह्या लेअरला आपण वरच्या लेअरला पकडलं आहे, त्याला फिदर देऊया 1 आणि त्यानंतर कंट्रोल शिफ्ट आय करून इनवर्सनं त्याला कट करून टाकूया. जो पांढरे जे डॉट्स येत होते ते सर्व निघून गेलेले आहेत. बरोबर. त्यानंतर आता काय करूया आपण, आता ह्या घराच्या याला आपल्याला विंडो, घराच्या मध्ये जो लाईट्स असतो लागलेला तो आता विंडोमध्ये आपण चालू करूया. कसे करायचे ते पाहूया. याला क्लिक केल्यानंतर तुमच्या फोटोशॉपमध्ये राईट अँगल टूल घेतल्यानंतर ॲरो इथं असेल तुमचा हे, तर याला प्लस करायचं, ॲड सिलेक्शन, ॲड टू सिलेक्शन केल्यानंतर दुसऱ्या वेळेस 2 सिलेक्शन करता येतील. नाहीतर काय होईल मित्रांनो, तुम्ही जर ॲड टू सिलेक्शन नाही केलं आणि एकाला सिलेक्शन केलं आणि दुसऱ्याला करायला गेलं तर पहिलं सिलेक्शन तुमचं निघून जाईल. त्यामुळं काय करायचं, याला ॲड टू सिलेक्शन करायचं. त्यानंतर मग वरचं सिलेक्शन असलं तर खालचं बी राहते. त्यानंतर ह्या दोन्हीचं सिलेक्शन केलं, आपलं 3 सिलेक्शन राहिले. आपण 3लाच बघूया. आणि हा खालचा लेअर आहे, त्याला कंट्रोल जे करू आणि तो लेअर कट केलेला सर्वात वरती घेऊया, टॉपला. सर्वात वरती घेतल्यानंतर कंट्रोल बीनं रेड करूया डार्क, नंतर येल्लो करूया. परत आपण काय करू, रेड थोडासा वाढवला, येल्लो थोडासा कमी, राईट. आता काय करायचं, आता इथपर्यंत एवढं झालेलं आहे. त्यानंतर आता काय करायचं, अल्ट की प्रेस करायचं. अल्ट की प्रेस केल्यानंतर मास्क करायचं. ब्लेंडिंग ऑप्शनचा जो ॲरो आहे, ॲड लेयर स्टाईलच्या बाजूचा, ॲड लेयर मास्क इथं लिहिलेलं आहे. माऊस याच्यावर नेला की असं तुम्हाला त्याच्यावरली माहिती येऊन जाईल, ॲड लेयर मास्क. अल्ट की प्रेस करून याला प्रेस करायचं. समोर वरती आला आहे ब्लॅक कलर मास्कचा. आता खालचा मास्कचा कलर आहे ब्लॅक कलर, वरचा व्हाईट घेतलेला आहे आपण. आणि इथे आता आपण ब्रश टूल घेऊया. ब्रश टूल घेतल्यानंतर सर्वात वरच्या लेअरला जो ब्लॅक कलरचा मास्क आहे त्या मास्कला आपण क्लिक करू आणि त्यानंतर मग आपण ह्या घराच्या जिथं लाईट्स आहे, जिथं विंडो जेवढी आहे तिथं आपण त्याला लाईट्स ऑन करूया. पहा तर मित्रांनो, आता याला आपण लाईट्स ऑन केलेल्या आहेत. त्यानंतर याला पण ऑन करूया आपण आणि हे पण ऑन झालेले आहे. आता आपण 4चंच पाहिलेलं आहे. त्यानंतर याचा फ्लो फार कमी करून टाकूया. फ्लो कमी केल्यानंतर एवढा पण नको, आपण थोडासा जास्त वाढवूया फ्लो. घरात मधला जो लाईट असतो तो साईडला विंडोवर पडलेला असतो असा, तो पण आपण करून घेऊया. हा आपण केला. त्यानंतर बघा मित्रांनो,
राईट. आता हे 4 घराचे लाईट्स आपण लावलेले आहेत. आता त्यानंतर काय करू आपण, हा जो कंपाऊंडवाला आहे हा मेन गेट आहे, गेटच्या खालून घरावरती लाईट्स कशा लावतात ते पाहूया आपण. आता परत काय करूया, इथलं खालचा लेअर घेऊया आपण. खालचा लेअर घेतल्यानंतर पेन टूलनं प्रॉपरली बरोबर कट करून घेऊया, हा जेवढा भाग आपल्याला पाहिजे तेवढा. इथं क्लिक करू, इथं इथं बॅक येऊया, काही चुकलं तर बॅक घ्या, अल्ट कंट्रोल झेडनं. राईट. त्याला एक फिगर देऊ आणि त्याचा एक लेअर कंट्रोल जे करून त्याचा लेअर कॉपी करू आपण. तो सर्वात फ्रंटला वरती घेऊया. आता एवढा भाग आपण वरती घेतलेला आहे. याला काय करू, कंट्रोल बीनं परत एकदा याला आपण विंडोला जसं केलं होतं तसं करून घेऊया. राईट. परत रेड. ओके. आता याला ह्या लेअरला काय करू, अल्ट की प्रेस करून परत मास्क करूया, लेअर मॅस्क. राईट. परत ब्रश टूल घेऊया. आता ब्रश टूल घेतल्यानंतर परत ब्लॅकवर जायचं, मास्कवर ब्रश टूलचा ॲरो मोठा करायचा. त्याच्यानंतर इथला जो फ्लो आहे तो फार कमी करायचा. हां, 9 पर्यंत जरी केला तरी चालतंय. आणि त्यानंतर मग इथं आपण आता स्क्रोल बार मोठा करूया. त्याच्याशिवाय इतक्यावरती लाईट पडत नाही. थोडंसं कंट्रोल झेडनं ब्लॅक करूया. परत जाऊया आपण. आता आपण काय करू, परत खालच्या लेअरवर येऊ, पेन टूल घेऊया. पेन टूलनं इथं कट करून घेऊया एवढा पार्ट, एक गेटचा खालचा. एवढा पार्ट कट करून घेतला आपण. फिगर एक दिला आहे, त्याला कंट्रोल जे करून परत तो भाग आपण वरती घेऊया. कंट्रोल जे केल्यानंतर आता तो वरती भागाला कट केल्यानंतर परत त्याला कंट्रोल बी करूया आपण. कंट्रोल बी केल्यानंतर परत त्याला ॲड लेअर मास्क करूया. अल्ट की प्रेस करून ब्रश टूल घेऊया, बी टूल, ब्रश टूल टाईप करू. ब्रश टूल टाईप केल्यानंतर इथं जरा डार्क भाग असते आणि बाकी साईडला लाईट भाग असते. हां, तर बघा आता गेटच्या खालून जे उजेड पडलेला आहे झाला. आता मित्रांनो, आता शेवटचा एक मुद्दा राहिलेला आहे. आता नाईटचा लुक दिल्यानंतर आपल्याला नाईटला चंद्र पाहिजे. तर डाउनलोडमध्ये जाऊ, आपण चंद्र घेऊ. आपण डाउनलोड केलेला आहे. त्याला मॅजिक वॉन्ड टूलनं सिलेक्ट केलं, कंट्रोल शिफ्ट आय करून त्याला इन्व्हर्स केलं, कंट्रोल जे करून हा भाग एवढा चंद्राचा आपण कट केलेला आहे. कॉपी केला तो भाग आणि ह्या घरावरती सर्वात वरच्या लेअरवर आपण पेस्ट केलेला आहे.
आता चंद्राचा कलर बघा तुम्ही कसा आहे, पिवळसर आहे, थोडासा काळपट आहे. याला कंट्रोल एल थोडासा ब्राईट करूया. त्यानंतर ब्ल्यू कॅनव्हास टाईप, परत त्याला ब्ल्यू करू. परत त्याला व्हाईट करून टाकूया. हा झाला चंद्र. याला थोडासा लहान करूया. आता पहा मित्रांनो, हा चंद्र टाकलेला आहे. आता आपल्याला चंद्राला ह्या घराच्या मागं टाकायचे. तर आपण कंट्रोल प्रेस करून याला हा लेअर आपण खालती बी घेऊ शकतो असा, पण याला असं घ्यायचं नाही. याला वरती ठेवायचं. वरती ठेवल्यानंतर जे हे पहिल्यांदा आपण जे घर कट केलेलं होतं त्याला क्लिक करायचं आणि चंद्राच्या लेअरवर आपण आपला सिलेक्शन चंद्राच्या लेअरवर पाहिजे. त्यानंतर याला कट करायचं चंद्राला. ॲटोमॅटिक चंद्र मागं गेलेला आहे. आता मित्रांनो, हा सर्वात खालचा जो लेअर आहे त्याला आपण वरती घेऊया. वरती घेतल्यानंतर त्याला सिलेक्शन करूया. कंट्रोल डी न डिसिलेक्ट. आता जो हे जे पांढरे जे भाग राहिले ते सगळ्यात खालच्या लेअरचे आपण पहिल्यांदा कट करायला पाहिजे होतं, पण ते कट केलेलं नाही. तर आता जो राहिलेत ते भाग त्याला अल्ट की प्रेस करून माऊसनं त्याच्यावरती सिलेक्शन करूया. ते केल्यानंतर राईट क्लिक करून, नाहीतर मग काय करूया, सिलेक्शनमध्ये याच्या सिलेक्ट टूलमध्ये जाऊया. मॉडिफायमध्ये जाऊन फिदर जाऊ. एक फिदर देऊ. कंट्रोल शिफ्ट आय इन्व्हर्स करूया. एवढं केल्यानंतर इन्व्हर्स केल्यानंतर एकदा दोनदा तीनदा डिलीट करून तो व्हाईट पार्ट खूप कमी झालेला आहे. परत आपल्याला जर अजून तो व्हाईट पार्ट कमी करायचा असेल तर अजून एकदा दोनदा त्याला डिलीट करूया. पार्ट कमी झालेला आहे. त्यानंतर ह्या लेअरला व्हाईट करून टाकला आपण. परत त्याला अल्ट की प्रेस करून लेअर मास्क करून टाकलं. आता आपण ब्रश टूल घेतला. ब्रश टूलनं इरेज करूया आता ह्या भागावरती. आता हे का होत नाही, याचा फ्लो कमी आहे. याला 100% फ्लो करायचा. झाला. आता राईट, याला कंट्रोल एल करू. राईट. त्यानंतर ह्या भागावरती याला बॅक घेऊया. ह्या भागावरती इरेज करूया. त्यानंतर ह्या भागावरती इरेज करू. व्हाईट कलर आपण टाकूया त्याच्यावरती. फ्लो थोडासा कमी राहू देऊ. फ्लो अजून कमी करूया. ह्या झाडावरतून इथून एवढाच आपण फ्लो देऊया. बघा मित्रांनो, आता आपली इमेज पूर्ण फायनल झालेली आहे. यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर परत तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून त्याला रिव्हर्स घेऊन परत तुम्ही पाहू शकता. कुठं जर काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी त्याच्यावरलं सोल्युशन तुम्हाला त्यानंतर परत एकदा सांगाल की आपलं कुठं काय राहिलं तर. धन्यवाद मित्रांनो.